ज्याला असं वाटतं मला काहीतरी स्किन डिसीज झालाय, मला काहीतरी आजार झालाय, मला काहीतरी युरिनचा त्रास होतोय, मला पोटाचा त्रास होतो, मला पाळीचा त्रास होतो, मला कधीतरी वाईट डिस्चार्ज होतो, मला कधीतरी असं काहीतरी वेगवेगळे त्रास होतात, त्यावेळेला त्यांनी सकाळ संध्याकाळी ते घ्यावं. पण ज्याला कोणाला कॅन्सर, HIV, डेंग्यू, मलेरिया सारखा असा दुर्धर आजार आहे त्यांनी सकाळी दोन संध्याकाळी दोन घ्यावे, त्याचं सुद्धा लाईफ वाढून दिलं जाऊ शकतं. डायबिटीजमुळे जखम झाली, जखम आता बरीच होत नाही, डॉक्टर म्हणले गँग्रीन झाला, इथून पाय कट करू, जिथून पाय कट केला तिथं पण एक जखम झाली, ती पण बरी नाही, मग मला इथून कट करू, मग तिथं पण एक जखम, थोड्या झाली ती पण सडली, मग इथून कट करू, आता कुठून करायची? मग म्हणले आता ह्याला तिरडीवर घ्या आणि पोहोचू या. हॅलो मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, कशी जखम असू दे, ती जखम फक्त फोटो मला पाठवा तुमच्या या सिनियरच्या माध्यमातून. 9 महिन्याच्या आतमध्ये त्याची जखम 100% बरी करणारी आपल्याकडे औषधे आहेत आणि ती आपण करून दाखवू. हे समर्थ शक्ती निर्माण केलंय स्टेमचे. ओके, पोटात घेऊ शकता, जखमेवर लावू शकता, त्या पद्धतीने हे करा. त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य अशा नैसर्गिक वनस्पतींचा आणि बेरीचा वापर केलेला आहे, जंगली वापर केलेला आहे. त्या सगळ्यांना अरे आयतं प्रोडक्ट मिळते तुम्हाला, फक्त तुम्हाला आग लावायची. एक छोटंसं एक्झाम्पल देतो. आता माझं